म्हणजे माझं वडील इथं तेव्हा ही मंडप म्हणजे एक पाल टाकलं आज हाय वर सरत. तुम्हाला तर मी सांगितलं होतं आज वर सरत आहे म्हणून. आणि तेव्हा इकडं ही साफसफाई चालू आहे ह्यांची. काम करायचं नाही तेव्हा कळलं नाही, आज करायला लागले. तर बघा हातात झाडू पण दिसत नाही. बघा डाळ शिजवून घेतली आणि खिरीला दाण ठेवले आणि चुडबडीशेप ती भाजून ठेवली आता ती पुराण वाटायचं आहे म्हणून चालली आहे. बघा कविता ताईच्या घरी चालली आहे आता म्हणलं. हां आणि सगळं खरं एवढं काम आहे पण धारा काय सुटत नाही तेव्हा ताई म्हशी धार काढते ते. आणि आपली खिरीला दाण ठेवले बटाटी तर शिजवून घेतली ती आता बी साली काढायची त्या. हवाई बटाटी शिजून घातलेली शिजली ती आता मोठी आहे ती बटाटी पण. आता काय पुरण परतून ठेवलंय गुळ ती घालून मिक्स केलंय चांगलं. आणि हवाई सकाळी मी येऊन कणकीचा गोळा मळा होता, लगेच गेलो पाट उठलो होतो. दोघी पण पाटच उठून लवकर केलं चहा पाणी पण. काय मित्रांनो लय भारी वेळ होती बघा. सकाळ सकाळ वातावरण अगदी फ्रेश एकदम भारी असते बघा. हवाई पुरण पातळ झाले काय रे पुरण. हे ओंकार बघा काय चालू आहे तुझं. काय मग काम झाली नाही ते चालायची का. आणि तू काय करायला लागलाय. हलवायला ते अजून आपल्याला ते ह्याच्यावर बारीक करायचं. ती सोडबडीशी भाजून घेतली आता ह्याला कांडते बसून आपलं. मग आता तिची ही करावं लागेल ना, बारीक करायला लागेल ना. पातळ झाली वाटतंय बरं का. ती गुळाच पाणी असू दे पण ती पातळ झाल्यावर पोळ्या व्यवस्थित यायच्या नाही त्या. बघू थांब बघा लय काम आहे सकाळ सकाळ. म्हणजे आता साधारणतः बघा 7 वाजत चालले त्या. डाळ तर शिजवून घेतली कारण पूर्ण स्वयंपाकातून जिन्सा म्हणजे जास्त करायची त्या. कढी भात करावं लागल, गवार भेंडी ही आधी निवदाचं साहित्य हो सगळं आधी करून घ्यावं लागतं. निवद करून घेतला म्हणजे मग बाकीचं काय करता येतं या. आणि मेन भजन करी येणार बघा, त्यांना चहा पाणी सगळा राडा उठणार आहे. आणि विशेषतः ही सगळं 12च्या आत उरकायचं असल्यामुळं गडबड करावं लागते या. आता काय बघा सुरुवात तर कुठनं करावं काय कळलं नाही. पुराण वाटून घेतलं पण तिला बाळा मळ्याला नसते पोळ्या केल्या मग ही होतं या. आता ही लापशीचं पाकिट मला ताईनं ही करायला सांगितलं होतं, नीट करायला सांगितलं होतं. बघू करून घेते म्हणजे सोपं जातं या. आणि बाहेर ठेवलेल्या पाण्याला पण उकळी आली असेल त्याच्यामध्ये हे लापशीचं पाकिट आपल्याला टाकायचं. काय म्हणता पहाटेच्या वेळेस इतकं भारी काळोख होतं पण त्यात बरं थोडा गारवा पण होता. थंडी नाही, थंडी दिवस आता काय संपत झाल्या दमाय ऊन लागतंय. पण त्या पहाटेच्या ह्याच्यामध्ये असा गारवा होता एवढं भारी मस्त वाटत होतं. कोकिळेचा आवाज ती आणि एकदम शांतता बघा. एकदम शांतता असल्यामुळं ना एकदम भारी वाटत होतं बघा मन कसं. आणि आज आम्ही पहाटे म्हणजे किती 4-5 वाजता उठलोय बघा. त्यामुळं एवढ्या लवकर आम्ही नाही उठत. सकाळ सकाळ लवकर उठतो पण एवढ्या लवकर उठत नाही. आज जरा जास्त लवकर उठलो या कारण इतकं म्हणजे काम तर राहते त्यातनं पण लवकर उरकायचं आहे त्यामुळं लवकर उठलो होतो. भेटूया पुढल्या वेळेस.